नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, या 1 तारखेला रिलीज झाले होते 2 मराठी सिनेमे. एक म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, त्या सिनेमाचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि दुसराच सिनेमा त्याच्यावर जो रिलीज झाला होता ज्याची फारशी अशी चर्चा नाहीये, ज्या सिनेमाचं नाव आहे मॅजिक. तो मॅजिक हा सिनेमा मी बघितला आहे. ओव्हरऑल 2.25 तासाचा हा सिनेमा आहे आणि सिनेमा बघितल्यानंतर म्हणजे जी वनलाईन आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो, स्पॉइलर न देता. एक एन्काउंटर स्पेशलिस्ट असतो, त्या भूमिकेचं ज्यांनी ती भूमिका केली आहे ते आहेत आपले जितेंद्र जोशी सर. बरेचसे एन्काउंटर्स त्यांनी केलेले असतात, पण एक एन्काउंटरमध्ये त्यांना कळतं की आपण एका इनोसंट माणसाला मारलंय. ते त्या गिल्टमध्ये असतात. त्या गिल्टमध्ये ते ठरवतात की आपल्या बायकोबरोबर आता आपण गावी जाऊन राहूया, कारण त्यांचा मानसिक ताण त्याला खूप आलेला असतो आणि बायको आता प्रेग्नेंट आहे. मग त्यांच्या आयुष्यात येते एक मुलगी, म्हणजेच जुई भागवत. आता त्या मुलीचं ओव्हरऑल जितेंद्र सरांच्या या प्रोफेशन बरोबर काय कनेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. ओव्हरऑल मला तरी या सिनेमाची वनलाईन आवडली, बट हे सगळं मी तुम्हाला आता जे काही सांगितलं त्याच्यावरनं सिनेमाचं नाव मॅजिक का ठेवावं या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. कदाचित मला ते समजलं नसेल. तुमच्यापैकी कोणी जर हा सिनेमा बघितला असेल तर प्लीज मला कमेंटच्या माध्यमातून कळवा की मॅजिक हे नाव बघूनच कधी कधी असतं, काही काही सिनेमांच्या नावावरनं सुद्धा आपल्याला वाटतं की सिनेमा बघूया की नको बघूया असं ते. पण मला तरी याचं उत्तर नाही मिळालं आणि मला तरी वाटतंय की जी वनलाईन आहे त्याला जस्टिफाय हे नाव करत नाही. तुम्ही तुमचं काही याच्यावर काही मतभेद असतील तर कृपा करून कमेंटच्या माध्यमातून कळवा. बाकी ओव्हरऑल सिनेमाचा पेस खूप स्लो आहे. हा फक्त याच सिनेमाचा नाही तर बऱ्याचशा मराठी सिनेमांचा प्रॉब्लेम होतो. वनलाईन जरी आवडली असली तरी ती वनलाईन नीट फुलवता आली नाहीये. खूप ठिकाणी पेस सिनेमाचा स्लो असल्यामुळे आणि खूप ठिकाणी सिनेमा कन्फ्युजिंग होत असल्यामुळे, खास करून सेकंड हाफमध्ये, तो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथपर्यंत पोचत नाहीत ज्या खऱ्या त्या पोचायला हव्या. त्यातल्या त्यात जमेची बाजू काय असेल तर 2-2.25 तासाचाच हा सिनेमा आहे आणि या सिनेमाचे जे मुख्य पिलर्स आहेत ते म्हणजे जितेंद्र सर, जुई भागवत. तिचं मला कौतुक वाटतंय ज्या पद्धतीचे जे सिनेमे करते आणि ज्या कॉन्फिडन्सनी ती मोठ्या पडद्यावर वावरते. आय थिंक तिचं फ्युचर नक्कीच ब्राईट आहे. बट टॅलेंट कितीही असलं तरी जर ते योग्य सिनेमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि सिद्धी कृपा करमरकर यांचं सुद्धा काम बरं आहे, बट मेन जितेंद्र जोशी सर आणि जुई भागवत यांच्या कामासाठी का होईना हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हरकत नाही. ओव्हरऑल या जॉनरचे सिनेमे सुद्धा मराठीत फार येत नाहीत. सो प्रयत्न तर नक्कीच चांगला होता, प्रयत्नासाठी थम्स अप. बट जरा कुठेतरी स्क्रीन प्लेवर, डायलॉग्सवर थोडं वर्क करायला हवं होतं. सिनेमाच्या टायटलवर सुद्धा वर्क करायला हवं होतं, हे माझं मत आहे. बट कुठेतरी असं वाटतंय की यार जरासाठी गणलंय सगळं. आणि क्रांतिज्योती समोर या सिनेमाचा तसंही लोकांना फार माहिती नाहीये की हा सिनेमा आलाय की नाही आलाय ते. सो या सिनेमाचं भवितव्य काय आहे बॉक्स ऑफिसवर हे जरा प्रेडिक्ट करणं कठीण आहे. शोज सुद्धा खूप लिमिटेड आहेत. मी या सिनेमाला देतोय 2.5 स्टार. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? जर बघितला असेल तर या सिनेमाचं मॅजिक तुमच्यावर झालंय का हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.